नागपूरमध्ये आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सध्या बच्चू कडू उपस्थित नाहीयेत। ते मुंबईमध्ये आलेले आहेत, पण इतर जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन अजूनही सुरू आहे। आता नागपूरमधली नेमकी काय परिस्थिती आहे, आंदोलनकर्ते नेमकं काय करतायत, महामार्ग मोकळे झालेत का, या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी तेजस मोहतुरे आता नागपूरमधून आपल्या सोबत आहेत। तेजस, आत्ताची नागपूरमधली महामार्गाची आणि त्याचप्रमाणे आंदोलनाची सगळी अपडेट द्या। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपुरात जे बच्चू कडू यांचे आंदोलन सुरू होतं त्याच्या आंदोलनाचे स्वरूप जर बघितलं असेल तर सकाळपासून जे नागपुरात जे पाऊस होता आणि त्या पावसामुळे जे चिखलाचं संपूर्ण साम्राज्य होतं, आता जर बघितलं असेल तर आसरा जो आहे तो सभागृहामध्ये घेतलेला आहे। अनेक शेतकरी जे नेते आहेत आपण जर बघितलं असेल तर ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आज सायंकाळी 7 वाजता जी आहे ती बैठक आहे आणि त्या संदर्भात जर बघितलं असेल तर रविकांत तुपकर असतील, त्यासोबत अजित नवले असतील, अशा अनेक शेतकरी जे नेते आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यात। मात्र कार्यकर्ते जे आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील कार्यकर्ते आहेत ते इथेच आहेत, ते सभागृहाच्या त्यांनी आसरा घेतलेला आहे। आणि माझ्यासोबत जर बघितलं असेल तर अनेक शेतकरी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आपल्याला पाहू शकतो। त्यामुळे एकंदरीत बघितलं असेल तर स्थिती सभागृहात आहेत आणि वाट बघत आहे सरकार काय निर्णय देते। ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल तर कर्जमुक्ती व्हावी आणि त्या कर्जमुक्तीवर तारीख कधी देते हे सुद्धा ठामपणे जो विश्वास आहे हा बच्चू कडू यांना, आणि जर आमच्या मागणी जर पूर्ण झालं नाही तर आम्ही जे आहेत ते आंदोलन जे आहे ते संविधान मार्गाने करू असं सुद्धा बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे। काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं, काही शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊयात त्यांना काय वाटतंय, काय अपेक्षा आहेत आज त्यांच्या मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीतून। नक्कीच आपल्यासोबत काही महिला शेतकरी आहेत त्याच्यासोबत संवाद साधूया। काय सांगाल, आज मुंबईमध्ये बैठक आहे आणि मुंबईमध्ये बैठकीमध्ये काय अपेक्षा आहे तुम्हाला? आमची एकच अपेक्षा आहे की आमच्या बच्चू कडूंच्या 22 मागण्या आहेत त्याच्यासाठी हा मोर्चा नागपूर शहरामध्ये आणलेला आहे। आणि रात्री 7 वाजता चर्चेसाठी ते मंत्री आलेले आहेत, त्यांनी चर्चेसाठी आज मंत्रालयात बोलवले। ती मंत्रालयात आमचे बच्चू कडू गेलेले आणि त्यांची चर्चा काय होईल ह्याच्यावर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आणि शेतकऱ्यांसाठी ह्या सरकारने लवकरच निर्णय घेऊन ह्या शेतकऱ्यांचा कोरा उतारा करावा आणि आमच्या बच्चू कडूंना एकदम व्यवस्थित उत्तर द्यावं।